आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या 3 पायऱ्यांचा अवलंब करावा असं मन की बातमधून पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन. काँग्रेस उमेदवारी देण्यासाठी नातीगोती पाहत नसून जो जिंकेल त्यालाच उमेदवारी दिली जात आहे, विजय वडेट्टीवार यांची माहिती. भाजपतर्फे आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी 121 उमेदवारांची यादी जाहीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर. हिंगणामधून रमेश बंग यांना उमेदवारी. आता सविस्तर बातम्या. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या 3 पायऱ्यांचा अवलंब करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 115वा भाग होता. यावेळी पंतप्रधानांनी उदाहरणादाखल डिजिटल अटकेशी संबंधित फसवणुकीच्या फोन कॉलचं ध्वनिमुद्रण श्रोत्यांना ऐकवलं. फसवणूक करणाऱ्यांची कार्यपद्धती आणि अशावेळी आपण घाबरून न जायची खबरदारी याविषयी देखील त्यांनी श्रोत्यांना समजावलं. डिजिटल अटक अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही, तर ही फसवणूक आहे. अशा प्रकारची फसवणूक करणारे समाजाचे शत्रू आहेत असं ते म्हणाले. या सगळ्यांचा प्रतिकार करण्यासाठी अनेक तपास यंत्रणा आणि राज्य सरकारं परस्पर सहकार्यानं काम करत असून त्यांच्यातल्या समन्वयासाठी राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली. मैं आपको डिजिटल सुरक्षा के 3 चरण बताता हूं. रुको, सोचो, एक्शन लो. कॉल आते ही संभव हो तो स्क्रीनशॉट ले और रिकॉर्डिंग जरूर करें. दूसरा चरण है सोचो. कोई भी सरकारी एजेंसी फोन पर ऐसे धमकी नहीं देती, न ही वीडियो कॉल पर पूछताछ करती है, न ही ऐसे पैसा की मांग करती है. और तीसरा चरण कहता हूं, एक्शन लो. राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन 1930 डायल करें. परिवार और पुलिस को सूचित करें. आशय आणि सर्जनशीलतेमुळे मनोरंजनपर अॅनिमेशनमधली भारतीयांची कामगिरी जगभर नावाजली जाते. त्यामुळेच भारतातील अॅनिमेशन स्टुडिओज डिस्नी आणि वॉर्नर ब्रदर्स सारख्या जगातील नावाजलेल्या निर्मिती संस्थांबरोबर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातलं गेमिंग अवकाशही झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले. अॅनिमेशन क्षेत्रामुळे भारतीयांची सर्वाधिक निर्मिती असलेल्या व्हीआर अर्थात आभासी पर्यटनालाही मोठी चालना मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या 28 ऑक्टोबरला जागतिक अॅनिमेशन दिवस साजरा होणार असून या निमित्तानं देशाला जागतिक अॅनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. सरदार पटेल यांच्या 150व्या जयंती वर्षाला येत्या 31 ऑक्टोबरपासून तर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीला सुरुवात होणार असल्याचं स्मरण त्यांनी श्रोत्यांना करून दिलं. या दोन्ही महापुरुषांसमोरची आव्हानं वेगवेगळी होती, पण देशाची एकता हेच दोघांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं. बिरसा मुंडा 150 आणि सरदार 150 या हॅशटॅगसह देशाच्या विविधतेतल्या एकतेचा वारशाचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं. आकाशवाणीवरील बातम्या या सत्य आणि विश्वासार्ह असतात असा नागरिकांचा विश्वास आहे, कारण बातमी प्रसारित करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता वारंवार तपासली जाते असं प्रतिपादन पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी केलं. आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागद्वारा मुंबईत आयोजित अंशकालीन वार्ताहर कार्यशाळेचं आज सकाळी स्मिता वत्स शर्मा, राज्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम, वृत्त विभागाच्या संचालक सरस्वती कोवळेकर, आकाशवाणी मुंबईचे कार्यालय प्रमुख राजकुमार ढवळे आणि कार्यक्रम प्रमुख डॉ संतोष जाधव यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीच्या अंशकालीन वार्ताहरांच्या या एकदिवसीय परिषदेला संबोधित करताना बातमीची निष्पक्षता टिकवून ठेवण्याचं आवाहन चोक्कलिंगम यांनी केलं. जलद बातमी देण्याच्या स्पर्धेत बातमीची विश्वासार्हता गमावता कामा नये. बातमी देताना ती अप्रत्यक्षरित्या प्रायोजित नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी वार्ताहरांची आहे. शिवाय बातमी देताना काही गैरव्यवहार लक्षात आल्यास तात्काळ त्याबद्दल निवडणूक आयोगाला सांगण्याचं आवाहन चोक्कलिंगम यांनी उपस्थित वार्ताहरांना केलं. नुकत्याच रशियात झालेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांना महाराष्ट्रातील उत्कृष्ट कलाकुसरीचा नमुना असलेल्या भेटवस्तू दिल्या. त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना मदर ऑफ पर्ल या समुद्रातील शंख शिंपल्यांपासून बनवलेली फुलदाणी भेट म्हणून दिली. फुलदाणीमध्ये पिवळ्या, काळ्या, पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या विविध छटांचा वापर करण्यात आला आहे. मोदी यांनी उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींना पारंपरिक वारली चित्रकलेचा नमुना भेट दिला. वारली चित्रकला हा एक आदिवासी कला प्रकार असून तो प्रामुख्यानं महाराष्ट्रातील डहाणू, तलासरी आणि पालघर प्रदेशात वसलेल्या वारली जमातीत पाहायला मिळतो.
काँग्रेस उमेदवारी देण्यासाठी नातीगोती पाहत नसून जो जिंकेल त्यालाच उमेदवारी दिली जात आहे असं काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस आज 14 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी जागा वाटपासंदर्भात बोलताना सांगितलं. एक पक्षाला आपला मागण्याचा अधिकार आहे, दावा करण्याचा अधिकार आहे, ते मागत आहेत. आज या संदर्भात संध्याकाळी 9 वाजतापर्यंत हे सर्व चित्र महाराष्ट्रात तुम्हाला स्पष्ट झालं. तुम्ही आम्हालाच विचारताय महायुतीमध्ये काय चाललंय. अजूनही त्यांचा घोडा अडलाय ना सत्तेत राहून. कोणी 50 पाहिजे, कोणी 60 पाहिजे, कोणी 90 पाहिजे. भारतीय जनता पक्षाला ही आघाडी किंवा त्यांच्या महायुतीला अजूनही जागा वाटप करता आलं नाही. प्रचंड त्यांचे भांडणं सुरू आहे. त्यामुळे आम्ही काही जागांना वाट बघतो आहोत. दरम्यान काल काँग्रेसनं जाहीर केलेल्या यादीत 16 नावांचा समावेश आहे. यात यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना, बुलडाण्याच्या खामगाव इथून दिलीप सानंदा, अमरावतीच्या मेळघाटमधून डॉ हेमंत चिमोटे तर गडचिरोलीमधून मनोहर पोरेटी यांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात विदर्भातील मलकापूर इथून चैनसुख संचेती, अकोटमधून प्रकाश भारसाकळे, अकोला पश्चिम इथून विजय अग्रवाल, वाशिम इथून श्याम खोडे, मेळघाटमधून केवलराम काळे, गडचिरोलीतून मिलिंद नरोटे, राजुरा इथून देवराव भोंगले, ब्रह्मपुरीतून कृष्णलाल सहारे, वरोरा इथून करण देवतळे या उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपाचे 121 उमेदवार जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली असून यामध्ये विदर्भातील मतदारसंघांपैकी वर्धा जिल्ह्यातील कारंजा इथून ज्ञायक पटणी, हिंगणघाट इथून अतुल वांदिले तर नागपूरच्या ग्रामीण हिंगणामधून रमेश बंग यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. इतर उमेदवारांमध्ये मुंबईच्या अणुशक्तीनगरमधून फहाद अहमद, पिंपरी चिंचवडमधून राहुल कलाटे, भोसरीतून अजित गव्हाणे, बीड जिल्ह्यातील माजलगावमधून मोहन बाजीराव जगताप, परळीतून राजेसाहेब देशमुख आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून सिद्धी रमेश कदम पक्षातर्फे लढणार आहेत. निवडणुकीची कामं आत्मविश्वासानं सामोरी जाऊन गांभीर्यपूर्वक करावीत, कुठलीही चूक राहता कामा नये याबाबत अधिकाऱ्यांनी दक्ष राहावं अशा सूचना वर्ध्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी देवळी इथल्या भोंग मंगल कार्यालय इथं आयोजित निवडणूक विषयक प्रशिक्षणात दिल्या. देवळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका पवार, तहसीलदार समर्थक क्षीरसागर यांची यावेळी प्रामुख्यानं उपस्थिती होती. 2 सत्रात एकूण 1356 अधिकारी कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतलं. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता आयोजित निवडणुकीच्या प्रथम प्रशिक्षण सत्रासही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं. भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री तसंच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार उद्या सोमवारी दिनांक 28 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथल्या उपविभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मुनगंटीवार हे सलग 6 विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत परराज्यातील मद्याचा साठा जप्त केला आहे. उत्तर नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन नागपूर हद्दीत असलेल्या कोराडी रोड ओमनगर इथल्या विजय धरमदास आसुदानी यांच्या संत ज्ञानेश्वर सोसायटी प्लॉट क्रमांक 31 इथून हा मद्याचा साठा जप्त करण्यात आला. यात मद्याच्या 448 सीलबंद बाटल्या तसंच वाहनासहित आणि जप्त केलेल्या मोबाईलसहित एकूण 38,69,431 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. राष्ट्रीय छात्रसेना एनसीसी ग्रुप नागपूरनं आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला. राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारताच्या राजकीय एकात्मतेत महत्वाची भूमिका बजावणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यासाठी 2014 मध्ये भारत सरकारनं हा उपक्रम सुरू केला होता. 31 ऑक्टोबर रोजी दिवाळी असल्यानं आजच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचं औचित्य साधून एनसीसी ग्रुप नागपूरनं सायकल रॅली काढली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या 3 पायऱ्यांचा अवलंब करावा असं मन की बातमधून पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन. आणि भाजपतर्फे आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी 121 उमेदवारांची यादी जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.